एक स्त्री म्हणून मी तुमचे दुःख समजू शकते। तुमचे दुःख खूप मोठे आहे। तुमच्या पतीचा वध यांनी केला कारण तुमच्या पतीने मल्लासुराने अहंकारात या सृष्टीला वेठीस धरले होते आणि ती चूक तुमच्या पुत्रांनी देखील केली आणि म्हणून त्यांना आता क्षमा नाही। पण देवी, मी स्वतः त्यांना समजावेन की श्री खंडेरायांना शरण जा। त्यांच्या हातून आता कोणतेही दुष्कृत्य घडणार नाही असा ठाम विश्वास आहे मला। हवं तर तसे वचन देते मी तुम्हाला। जे शक्य नाही ते मागू नका। तुमच्या पुत्रांना शापमुक्त करण्यात येणार नाही। भासा, त्यांना त्यांच्या वर्तनाबद्दल झाले तितके शासन पुरे आहे। त्यांना त्यांची चूक कळली आहे, तेव्हा त्यांना आता शापमुक्त करून योग्य मार्गावर आणण्याची वेळ आली आहे। हे काय बोलता आहात तुम्ही? तुम्ही असं कसं करू शकता? भासा, मी तुला सांगितले होते ना की क्षमाशील असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। खरं तर त्यांच्या वर्तनाबद्दल तुम्ही त्यांना देहांत शासनच करायला हवे होते असे माझे मत आहे। पण तुम्ही त्यांचे पर्वत केले। पण आता त्यांना परत पूर्ववत करण्यात यावे, शापमुक्त करण्यात यावे हे काही मला मान्य नाही। पण भासा, मला तसे करावेच लागेल। म्हणजे तुम्ही त्यांना खरोखरच शापमुक्त करणार आहात? होय। पण का? तुम्ही असे का वागता आहात? हे योग्य नाही। त्यांनी पुन्हा साऱ्या सृष्टीला वेठीस धरले तर? तसे नाही होणार, कारण मी निकुंभ आणि त्याच्या परिवाराला पाताळाचे राज्य देणार आहे। आता मला खंडेरायांना शरण जाणं भाग आहे। हे देवा, मी ऐकले होते की तुम्ही साम सदाशिव आहात।
भोळे आहात, क्षमाशील आहात. तुमचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही. निकुंभ, आता जर तू श्री खंडेरायांना शरण गेला नाहीस तर तुझ्यासारखा अभागी तूच. हे श्री मार्तंड भैरव, हे श्री खंडेराय, मला माझ्या पापाची जाणीव झाली आहे. आज मला कळाले की माझे पिता मल्लासूर तुम्हाला का शरण गेले असावे. तुम्ही श्री म्हाळसा देवी यांची स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. माझ्या दुष्कृत्याबद्दल क्षमा असावी. निकुंभ, आता तुला, तुझ्या कुटुंबाला आणि संपूर्ण दैत्य कुळाला सृष्टीचक्राच्या नियमाप्रमाणे आणि अधिकाराप्रमाणे मी पाताळाचे राज्य स्वाधीन करतो आहे. तेव्हा ह्यानंतर पृथ्वी आणि स्वर्गलोकाची इच्छा तू ठेवू नकोस. शुभम भवतु. देवी, तुम्ही मला बोलावलं? हो गणोबा, मी तुम्हाला इथे एका महत्त्वाच्या कार्यासाठी बोलवलं आहे. गणोबा, हा लखोटा श्री खंडेरायांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. या आता, परंतु हे कार्य तात्काळ व्हायला हवं. ओ होय की. प्रधानजी, प्रधानजी, लक्ष्मी देवींचा निरोप आहे. त्या विष्णुलोकी निघाल्या आहेत.
प्रधानजी, लक्ष्मी देवीने त्यांचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही त्यांच्याशी बोलाल, त्यांना समजवाल, पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले आहे. होय देवा, लक्ष्मी देवी असा तडकाफडकी निर्णय घेतील असे मला वाटले नव्हते. प्रधानजी, तुम्ही लक्ष्मी देवींना जाणता. त्यांनी जर काही ठरवले असेल तर त्यामागे निश्चित काहीतरी कारण हे असणारच. कृतयुगातील ह्या शिवलीलेमधील आम्हा दोघांचे कार्य आता पूर्ण झाले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच आता कार्याची पूर्तता झाल्यामुळे आम्ही दोघांनी क्षीरसागरी प्रस्थान करावे असा त्यांचा उद्देश आहे. पण प्रधानजी, तुमचे कार्य अजून पूर्ण झालेले नाहीये. होय देवा, ते मी जाणतोच. आता मलाच लक्ष्मी देवींशी या विषयावर बोलणे आवश्यक आहे. आज यांनी राज्यसभेचे कामकाज असे तडकाफडकी का थांबवले असेल? काय झालं असेल? यांच्यात आणि प्रधानजींमध्ये काय बोलणं झालं हे देखील यांनी मला सांगितलं नाही. हे आणि प्रधानजी दोघेही काळजीत मात्र दिसत होते. म्हाळसा, म्हाळसा, काय झालं लतिका? तुझ्यापर्यंत अजून वार्ता पोहोचली नाही? कोणती वार्ता? म्हाळसा, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी गड सोडून चालले आहेत. काय सांगतेस तू? खरं आहे हे? हो, मला देखील आता समजले आणि मी धावत धावत तुला सांगायला आले. लक्ष्मी देवी आणि बंधू गड सोडून जातील याचा मी कधी विचारही करू शकत नाही. या जेजुरीत मला त्यांचाच आधार आहे. मला लक्ष्मी देवींना भेटावंच लागेल. देवा, तुम्ही त्या राक्षसासनी हरवलं. समजा जण आनंदात आहेत, पण मला तुमच्याकडून समजा ऐकायचं होतं, पर ते राहिलंच बघा. मला वाटलं होतं का वर गडावर जाताना तुम्ही माझ्याकडे याल आणि मला समजा सांगाल. बानू, बानू, अगं म्हणजे काय झालं? अगं अगं सांग ना काय झालं ते. अगं ततगडावर लक्ष्मी देवी आणि प्रधानजी गड सोडून जाणार आहेत बघ. काय सांगतेस? आणि कधी घडलंय हे समजा? कधी म्हणजे आजच झालं बघ. राजसभेत समधी जण असताना लक्ष्मी देवींनी सांगावा धाडला. तेव्हा धरणं समधे काय करावं ह्योच विचार करत्यात बघ. मी त्यासनी नाही जाऊ द्यायची. मला ठाव आहे त्या माझ्याकडे आल्या असत्याल म्हणून म्हाळसाताई त्यांच्यावर बी रागवल्या असणार. आता हे समजा तुझ्या पायी होता असं वाटतंय वय तुला? ठाव नाही, पर त्या माझ्याकडे आल्यामुळे हे झालं असेल तर मी आत्ता गडावर जाईन आणि काय बी झालं तरी मी त्यासनी थांबवीन. अगं पण अगोदर त्या कशा पायी चालल्या आहेत हे तर कळू दे. लक्ष्मी देवी, आपला संदेश मिळाला आणि लगेचच आपल्याला भेटायला आलो. तुमच्या राजसभेच्या कामकाजात व्यत्यय यावा असा माझा हेतू नव्हता, परंतु तुम्हाला सांगण्यासाठी मला अजून थांबायचं नव्हतं. पण देवी, असं काय घडलं की तुम्ही अचानक इथून जाण्याचा निर्णय घेत आहात? तुमचा कोणी अवमान केला का? असं असेल तर ती जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मी तुमची क्षमा मागायला लावेन. असं काहीच घडलेलं नाही. मग असं अचानक? अचानक कुठे? ह्यांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही? नाही, खर तर आम्हाला वेळच मिळाला नाही बोलायला. आणि
कामाच्या गडबडीत प्रधानजींकडून राहिलं असेल सांगायचं. देवा, सारीपाटाचा डाव संपल्यावर तुम्ही जेव्हा बानूकडे जायला निघाला होता तेव्हा आम्हा उभयतांवर तुम्ही म्हाळसा देवींचं दायित्व सोपवलं होतं. ते मी पार पाडलं आहे. आता बानू देखील विवाह करून जेजुरीत आली आहे. माझं कार्य संपलं आहे असं मला वाटतं. खरं तर ह्यांचं देखील इथं येण्याचं प्रयोजन संपलं आहे. आम्ही दोघांनी विष्णू लोकात जाणं हेच योग्य ठरेल. पण देवी, देवा, जेजुरी सोडून जाणं हे सोपं नाही. मी इथे व्यतीत केलेला काळ माझ्या नेहमी स्मरणात राहील. तुम्ही, म्हाळसा देवी, बानू यांचा सहवास, इथली प्रेमळ माणसं, इथल्या मातीला झालेला दिव्य स्पर्श, खरं तर प्रतिकैलासच सगळंच विलक्षण आहे. परंतु आम्हाला जायला हवं. लक्ष्मी देवी, मला ठाऊक आहे की मी इथे नसताना तुम्ही ज्या प्रतिकूल काळात राहिलात, ज्या पद्धतीने म्हाळसेची सोबत केली, सर्व परिस्थिती तुम्ही नियंत्रणात ठेवलीत, खरंच हे कार्य फार मोठे होते. देवा, हे तुम्ही बोलून दाखवणं अपेक्षित नाही. आनंदाने आम्हाला जाण्यास अनुमती देणं हेच महत्वाचं आहे. प्रधानजी, आपले काय म्हणणे आहे? लक्ष्मी देवींना विष्णू लोक अत्यंत प्रिय आहे. तो सोडून इथे राहणं त्यांच्यासाठी अवघड आहे. तरीही मी इथे आलो म्हणून त्या इथे आल्या. आता मला त्यांच्या शब्दाबाहेर जाणं कठीण आहे. त्यांची इच्छा मोडणं मलाही शक्य नाही. परंतु मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण मला कुठलंही कारण पटणार नाही. किंबहुना मी ते पटवूनच घेणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की श्री खंडेरायांनी अवतार संपवणं आणि श्री म्हाळसा देवींनी आणि बाणाईंनी एकमेकांना स्वीकारणं हे अजून घडायचे आहे. जोपर्यंत ते घडत नाही तोपर्यंत माझं इथून जाणं अपेक्षित नाही. कोणाला अपेक्षित नाही? मला. परंतु श्री म्हाळसा देवी आणि बानूला त्यांच्या मूळ रूपाची जाणीव करून देण्यास श्री खंडेराय समर्थ आहेत. मी जे ऐकले ते खरे आहे का?